हॅलो नमस्कार फ्रेंड्स. आता बघा माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? आता मी साफसफाई करत आहे. तुम्ही आजच्या दिवसाची सुरुवात बघणार आहे. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर झाली आहे सुरुवात. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा दिवस मला खूप भारी जातो, कारण खूप डीप क्लिनिंग करावं लागतं मला. पूर्ण घर मी आधी सगळेजण गेलेले आहे. मुलं पण शाळेत गेलेले आहे, बाबाचा पण डब्बा गेलेला आहे आणि सर्वजण नाश्ता वगैरे करून गेले आहे. मुलं पण, देवांश पण शाळेत गेलेला आहे आणि इशिका ट्युशनला गेलेली आहे. सगळं मी आता घर क्लीन करून घेतलं आहे. परत एकदा झाडू पोछा मारून घेतलेला आहे. त्यानंतर आता स्वयंपाक पण माझा ऑलमोस्ट झालेला आहे आणि इकडे मी आता मंदिरचं क्लिनिंग करत आहे. पूर्ण देव मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आज पूर्ण डीप क्लिनिंग करत आहे. मी तुम्हाला सांगत आहे की पूजा पण माझ्यासोबत आजचा व्हिडिओ पूर्ण मी मंदिर पूर्ण क्लीन केलेलं आहे. पूर्ण मी त्यामधला अंथरून जे कापड टाकलेलं असतं ते मी बदलून घेत आहे. दर शुक्रवारीच मी बदलून घेते. पूर्ण डीप क्लीन करते. पूर्ण मंदिर आतमधून पूर्ण स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं, ओल्या कापडनी पण पुसून घेतलं. त्यानंतर हे जेवढे पण देवाचे आपले फोटो आहे, हा सर्वात मोठा फोटो आहे अंदरचा, संतोषी मातेचा. हा फोटो क्लीन केलेला आहे मी. आणि हा वैष्णोदेवीचा फोटो आहे. मी वैष्णोदेवीला गेली होती, मी तेव्हा आणलेला होता. आणि हा शंकर पार्वतीचा फोटो. त्यानंतर हा आपली अंबादेवीची प्रसिद्ध अंबा माता आणि एकविरा माता असा दोन्ही देवींचा फोटो आहे. असे मी सगळे फोटो क्लीन करून लावलेले आहे. आता मंगळ कळस मी स्वच्छ घासून घेतलेला आहे. गडवा त्यामधलं पाणी मी शुक्रवारच्या शुक्रवारी बदलवते आणि शुक्रवारी नवीन कळस स्थापना करते. इथे बघा मी कळस आधी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यावर स्वस्तिक काढून त्यामध्ये हळद कुंकू आणि एक रुपयाचं सिक्का असं मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आता हळद कुंकू, तांदूळ वगैरे फुलं टाकलेले आहे आणि आपले खाऊचे जे पानं असतात ते त्यावर ठेवायचे आहे. इथे बघा आता मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेले आहे. दर शुक्रवारी हे तांदूळ पण मी बदलवते आणि हे तांदूळवर हा कळस मांडते. इथेच बघा असे मस्त तांदूळ प्लेटीमध्ये घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यावर हा कळस ठेवायचा आहे. आणि त्यावर आपले खाऊचे जे पानं आहे, 5 पानं घेतले आहे मी, खायचे पानं. हे पानं 5 पानं लावते आणि त्यावर आपला कळस मांडून घ्यायचा आहे. कळसाला पण चांगलं मी, नारळाला पण मी चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि त्यावर हळद कुंकू वगैरे लावून मग हा नारळ यावर ठेवून दिलेला आहे. आणि हे आपलं माताचं जे मुकुट होतं ते पण मी आता याला लावून घेत आहे. स्वच्छ केलेलं आहे आधी आणि हे आता मी याच्यावर बसून घेणार आहे. अशा प्रकारे मी मंगळ कळस मांडला आहे माझ्या मंदिरामध्ये. खूप दिवसापासून आहे हा, पण मी ह्या शुक्रवारच्या शिवकारी पूर्ण डीप क्लिनिंग करते ना, म्हणून मी हा बाहेर काढलेला आहे. इथे बघा मस्त अशी माझी पूजा आतमधली आता मांडणी झालेली आहे, पूर्ण फोटो वगैरे. आता हे बाहेरचे पण देव पूर्ण सुकत आलेले आहे. तर ह्यामध्ये पण मी आता सगळं जे देवांचं हे देवाचे हे जो सिंहासन आहे यामध्ये मी सगळं देव आता आपापल्या जागेवर त्यांना बसून देणार आहे स्वच्छ करून. मग नंतर त्यांना चंदन, अष्टगंध हे सगळे असे टिक्के वगैरे लावून आतमध्ये मस्त फूल, धूप, अगरबत्तीनं छानपैकी अशी पूजा करणार आहे. शुक्रवारीच मला खूप मनापासून पूजा करते मी. खूप छान वाटते मला पूजा केल्यानंतर. हे बघा आता मस्त माझी पूजा झालेली आहे. इकडे सगळी मांडणी झालेली आहे. इकडे मी धूप पण लावलेलं आहे. इकडे सगळे देव बघा फुलं वगैरे ठेवून किती छान दिसत आहे सगळं मंदिर. आणि पूजा पण किती छान वाटत आहे. मला खूप प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये खूप आनंदी वातावरण वाटत होतं पूजा केल्यावर, खूप छान. त्यानंतर मी आता धूपवर हे राळ टाकलेली आहे. इथे बघा राळचा जो सुगंध असतो ना, खूप छान वाटते घरामध्ये. खूप मस्त त्याचा अर्क येतो. आणि आता मी आरती करून घेत आहे. शुक्रवार असल्यामुळे मला सगळ्या देवांची, जे आपले गणपती आहे, शंकरजी, संतोषी माता, आपली कुळदेवी, महालक्ष्मी माता, अशी सगळी आरती मी करून घेते. म्हणून मला पूजेला खूप वेळ झाला होता आज. इकडे सगळी मी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आरती वगैरे पण झालेली आहे. तुमच्याकडे पण, तुम्ही पण असा मंगळ कळस ठेवत असता का? प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपला हा जो कुळदेवीचा जो कलश असतो, आमचं जे कुळदैवत आहे
ते काही मला एवढं जास्त माहीत नाही आहे त्यांच्या बाऱ्यात, म्हणून त्यांचा काही आमच्याकडे फोटो पण नाही आहे. माझ्या सासूनी पण ते देव बघितलेले नाही आहे कुठे आहे तर, म्हणून फक्त त्यांच्या नावाने मी दिवा अगरबत्ती लावते आणि हा एक कळस मांडून घेते कुळदेवीच्या नावाने. आणि कुळदेवीची मी ओटी पण भरत असते नवरात्रामध्ये. असे अंदामधात काही सणवार असले तर मी घरच्या कुळदेवीची पण ओटी भरून घेते. अशा प्रकारे मी मस्त पूजा करून घेतली, मंत्र वगैरे म्हणून घेतले. खूप छान, खूप मन प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं अशी पूजा केल्यानंतर. कोणाकोणाला पूजा केल्यानंतर असं छान प्रसन्न वाटते. इकडे मी नैवेद्य पण लावलेला आहे. इथे बघा माझी पूजा खूप माझं तर मन खूप भरून आलं होतं अशी पूजा बघून. त्यानंतर मी आता जेवत आहे. तुम्ही बघा माझा व्हिडिओ. तुम्ही बघू शकता इथे बघा पूर्ण ओटा, किचन ओटा पण क्लीन आहे, भांडे पण झालेले आहे, पूजा पण झालेली आहे. आता मी जेवते. जेवणामध्ये मी केलं होतं डाळ भाजी, भात. इकडे भात केलेला आहे आणि इकडे आहे पोळ्या. इशिकाचे पप्पा जेवण करून गेले होते, म्हणून ते लवकर येतात जेवायला, म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेतला. थँक्यू फॉर वॉचिंग. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.